जोडी मधाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळते. विवेक सध्या दोन चेंडूचा खेळ त्यानं केला. 2 चेंडूमध्ये 2 धाबा त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. हर्षदनं देखील 4 मध्ये 5. क्रॉस बॅटनं या ठिकाणी फटका फसलाय आणि अजून एक झटका बसलाय. दुसरी टीमला फलंदाज होईल बाद. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. और नारायण राम से आला दादा कोटिंबे वाला. 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 येस, थँक्यू डिझाय, थँक्यू सो मच. विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॅट्समन आकाशला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तो एंटर झालाय. 11 मध्ये 27 धावांची गरज आहे. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवरती अगदीच चांगल्या लेंथवरती गोलंदाजी. हा फटका देखील या ठिकाणी मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक एक पाहायला मिळतील आणि इथून देखील अजून एक विकेटचं पतन. सलगच्या दोन्ही चेंडूवरती 2 महत्वाच्या विकेट या ठिकाणी आता गमावल्यात. टीम आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी धोत्रे संघटन आणि या मॅच मध्ये आता पकड मजबूत करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर अर्थातच या ठिकाणी चला नवीन फलंदाज लगेच पाठवायचा बघा. रेडी ठेवा. पण विनंती असेल येणारे आता 10 चेंडू 27 ची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॅट्समन जितेशला आपण पाहतोय. अगदी तू चल माया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये झाली आणि हॅट्रिकच्या उमरल्यावरती गोलंदाज आपण पाहतोय सध्या भूषणला. 2 चेंडूमध्ये 2 सलग विकेट त्यानं बेलवल्यात आणि आता हॅट्रिक साध्य करेल का गोलंदाज. 10 मध्ये 27 ची गरज आहे. आता थोडंसं दबाव या ठिकाणी आता मी ते पडेल पाहायला मिळेल दुसऱ्या संघाच्या फलंदाजावरती, कारण दाबा आलेलेच नाहीयेत. हो, याही वेळेस हॅट्रिकची चान्स आणि इथे जेल कॅरी केला विकेट किपरच्या माध्यमातून आणि अजून एक विकेटचं पतन. फलंदाज होतो याही चेंडूवरती बाद. नारायण राम से आला